हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी रेणुका राऊत। मी एक मॉडेल आहे आणि ऑन दी यूट्यूब म्हणजे मी यूट्यूबवरती मोस्ट प्रोबॅबली माझी लाईफस्टाईल व्लॉग्स, फॅमिली व्लॉग्स आणि माझे फोटोशूट्सचे BTS वगैरे पोस्ट करत असते। सो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा। आता यूट्यूबला 2.5K सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत, ह्याचा खूप जास्त आनंद होतोय मला। आणि इन्स्टावर सुद्धा 6K फॉलोअर्स आहेत माझे। मी इथे पॉपअप करेल माझं इन्स्टाचं चॅनल, चॅनल हँडल वॉटएव्हर। सो तुम्ही जे कोणी मला फॉलो करत नसाल किंवा माझं चॅनल इंस्टाग्राम हँडल ज्यांनी बघितलं नसेल तर तुम्ही चेक करू शकता जाऊन। आणि येस, तर हा व्हिडिओ काय असणार आहे हे तुम्हाला थंबनेलवरून नक्कीच समजलं असेल। जे मोस्ट प्रोबॅबली ज्यांनी माझे व्हिडिओज बघितलेत किंवा जे माझ्या इन्स्टाला ॲड आहेत, यूट्यूबला ॲड आहेत, त्यांना माहिती असेल की मी मध्ये आता मध्यंतर एक ट्रीटमेंट केली होती, कार्बन लेझर ट्रीटमेंट। ॲक्च्युली मी मॉडेलिंगमध्ये असल्यामुळे मला भरपूर प्रचंड स्किन प्रॉब्लेम्स व्हायचे आणि माझी स्किन एकदम एक्स्ट्रीम ऑइली होती। म्हणजे कंटिन्यू मेकअप, शूट्स तेच, आणि आपलं इरिटेशन व्हायचं खूप स्किनला की कंटिन्यू तेच प्रोडक्ट्स यूज करणं, पाणी चेंज व्हायचं कित्येक वेळा, वेगळीकडे कुठे राहायला गेलं की म्हणजे सेन्सिटिव्ह व्हायला लागलेली इन शॉर्ट स्किन खूप प्रत्येक वेगळ्या प्रोडक्ट्समुळे। आणि त्यामुळे मी ठरवलं की बास, आता खूप दिवस मी ह्या गोष्टींना इग्नोर नाही करू शकत। सो मला काही ना काहीतरी पर्याय ह्याच्यावरती बघितला पाहिजे। सो मी कॉस्मेटिक क्लिनिक म्हणून एक आहे, त्यांचं मला खूप दिवसांपूर्वी म्हणजे मी हा विचार माझ्या मनामध्ये आणला की मला करायचं काहीतरी माझ्या स्किनसाठी। त्याच्या खूप आधी त्यांचा मला इंस्टाग्रामवरती एक मेसेज आला होता, हे सो वी वॉन्ट टू कोलॅबोरेट विथ यू असं वगैरे, म्हणजे एक एजन्सीनी एका मला पिंग केलं होतं ह्या मेसेजला घेऊन। सो थ्रू दॅट एजन्सी मी त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन केलं अँड इट वॉज दी बेस्ट एक्सपिरियन्स। म्हणजे मला म्हणायचं ते माझ्यावरती खूप चांगल्या प्रकारे सूट झालं आहे। सगळ्यांवरती होईलच असं नाही, बट मला खूप जास्त चांगले इफेक्ट्स म्हणजे काय बोलू शकत, खूप चांगला परिणाम झाला आहे त्या ट्रीटमेंटचा माझ्या स्किनवरती। इनफॅक्ट त्याच्यामुळे मला खूप काही गोष्टी कळल्या की मी काय गोष्टी चुकीच्या करते, काय बरोबर, म्हणजे कोणते प्रोडक्ट्स यूज केले पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कसं गेलं पाहिजे बाहेर, सनस्क्रीन किती वेळा रिअप्लाय केली पाहिजे, कोणती सनस्क्रीन यूज केली पाहिजे, स्किन टाईपनुसार काय प्रोडक्ट्स वापरले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला तिथे गेल्यावरती त्या डॉक्टरकडून समजल्या। आणि मला फार जास्त आनंद झाला की मी ती ट्रीटमेंट करायचा फायनली निर्णय घेतला होता म्हणून। आणि ऑलमोस्ट आता मला वाटतं एक 25 दिवस, एक महिना पकडून चालूया आपण, 1 महिना झाला आहे ती ट्रीटमेंट करून। आणि म्हणजे आता खूप लोक बोलतील की काही वेगळं दिसत नाही। सो मला माहिती आहे हे कॅमेरामध्ये हे वेगळं दिसत नाही। सो ज्यांना सवयच असते बोलायची की काही नाही झालंय, काय उगाच व्हिडिओ बनवती फक्त, सो त्यांच्यासाठी नाही हा व्हिडिओ, ते स्किप करू शकतात नक्कीच। आणि मला माहिती आहे की 1 महिन्यापूर्वी माझी स्किन काय होती, माझ्या स्किनला काय प्रॉब्लेम्स होते, ते किती इरिटेशन होत होतं। प्रत्येक प्रोडक्ट लावल्यानंतर माझ्या स्किन वेगळीच रिॲक्ट करायची। सो आता ते नाही होते। इनफॅक्ट त्या ट्रीटमेंट नंतर त्यांनी मला भरपूर प्रोडक्ट्स माझे चेंज करायला लावले, भरपूर म्हणजे संपूर्णच प्रोडक्ट्स। मला पहिलं वाटलं की इट इज गोइंग टू बी अ वेस्ट ऑफ मनी, पण माझी बहीण बोलली की ट्राय करून बघ, जर तुला झालं सूट तर मग इट्स गुड, वेल अँड गुड, जर नाही झालं तर मग नको करूस। आणि तिथून पुढे मग हे सगळे प्रोडक्ट्स त्यांनी मला प्रिस्क्रिप्शनमध्ये दिले होते। दिस इज दी मॉइश्चरायझर। आता मी इकडे फोटोज टाकेल साईडला, कारण हे आता मी फ्रंट कॅमेरा आहे, सो हे मिरर इमेज होणार आहे। म्हणजे हे सगळे इतके प्रोडक्ट्स आहेत। एक नाईट जेल दिलं होतं त्यांनी, म्हणजे दिलं नव्हतं, प्रिस्क्रिप्शनमध्ये दिलं होतं, ते सगळं मी बाय केलं आहे। फक्त ट्रीटमेंट ही माझी कोलॅबोरेशनमध्ये होती, टू बी व्हेरी फ्रँक। म्हणजे मला आनंद ह्या गोष्टीचा होता की ठीक आहे, जर मला भेटतंय कोलॅबोरेशनमध्ये, मला तिथे काही पे नाही करायचं आहे। लोक खूप पैसे घालून त्या ट्रीटमेंट्स करून घेतात। सो मला असं होतं की ठीक आहे, भेटतंय तर करून घेऊयात, एकदा करून बघायला काहीच म्हणजे त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे। सो मी करून बघितलं आणि आय एम व्हेरी हॅपी विथ द रिझल्ट्स। सो हे फेस वॉश जेल, नाईट जेल, जे की आपण रात्री झोपताना मॉइश्चरायझरच्या आधी लावायचं आहे। फेस वॉश तर माझा संपतही आला आहे, कारण कंटिन्यू म्हणजे मी दुसरा फेस वॉशच यूज नाही करते। मी बायोडर्माचं जे आपलं स्क्रब टाईप जे आहे क्रीम, आय डोंट नो आता त्याचं पूर्ण नाव काय ते, इथे
टाकेल मी. आणि सनस्क्रीन तर एवढं मी सनस्क्रीनसोबत खेळली आहे प्रत्येकच, कारण कोणतीच सनस्क्रीन माझ्या स्किनला सूटच होत नव्हती. माझी म्हणजे वेगवेगळी रिॲक्ट करायची सनस्क्रीन माझ्या स्किन टाईपला. सो मला कळत नव्हतं की म्हणजे एक्झॅक्टली मी कोणती सनस्क्रीन यूज केली पाहिजे. असं स्किन जसं सनरेज पडतात ना माझ्या स्किनवरती, तसं मला एकदम इरिटेशन व्हायचं. बट आता मला थोडासा फरक जाणवतोय. तर मला पहिलं असं वाटलं की कदाचित मी हे केलंय, त्यामुळे मला असं वाटतंय की नाही हां ठीक आहे चला छान आहे. बट नाही, आता ऑलमोस्ट इट्स अ मंथ आणि खरंच छान आहेत हे सगळेच प्रोडक्ट्स. हे माझे एवढं मी यूज नाही केलं आहे नाईट जेलला. म्हणजे हे मॉइश्चरायझरच्या आधी लावायचं. मॉइश्चरायझर पण बऱ्यापैकी संपत आलं आहे आता माझं. मॉइश्चरायझर आणि फेस वॉश खूप यूज होतो आहे माझा. आणि सनस्क्रीन माझ्या म्हणजे आता सवय नसल्यामुळे ते माझं होत नाही आहे. त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक 3 तासाने तुला ती रिअप्लाय करायची आणि दिस इज दी फॉर्म्युला की आपण हे केलंच पाहिजे, पण ते नाही होते माझ्याकडून. सो आपण मुद्द्यावर येऊयात आता. मेन गोष्ट आपली कार्बन लेझर ट्रीटमेंट. खूप जास्त प्रमाणामध्ये माझी स्किन ऑइली होती. नोजवरती, चिनवरती खूप जास्त. आता पण दिसतंय, आता पण आहे, बट तेवढी नाही आहे जेवढी आधी होती. म्हणजे प्रत्येक काळानुसार, प्रत्येक टाईमनुसार असं आपण बोलतो ना की समरमध्ये कोणाची स्किन वेगळी असते, कोणाची रेनी सीझनमध्ये, कोणाची विंटर सीझन. बट माझं सकाळी वेगळं असतं स्किन टाईप, दुपारी वेगळं असतं आणि संध्याकाळी वेगळं असतं. आणि हे म्हणजे विचित्र वाटतं हे लोकांना ऐकायला सुद्धा. मी त्या डॉक्टरला जेव्हा सांगितलं तेव्हा ती असं होती की हे असं मी ऐकलंच नाही आहे कोणाकडून. म्हणजे खूप कमी पेशंट असतात असे की ज्यांचं असा प्रॉब्लेम असतो. सो ह्या गोष्टीमुळे आपण कोणते स्किन प्रोडक्ट्स वापरायचे, कोणतं स्किन केअर करायचं हे सगळं आपल्यालाही कळत नाही. सो आपण जर डर्मॅटोलॉजिस्टकडे किंवा स्किनच्या कोणत्याही डॉक्टरकडे जातो, सो ऑब्व्हियसली त्यांना ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे माहीत असतात, तर ते आपल्याला खूप चांगलं नॉलेज देऊ शकतात त्याबद्दल. सो आय सजेस्ट की तुम्हीही जर तुमच्या कोणत्याही स्किन प्रॉब्लेम म्हणजे तुम्हालाही कोणतं स्किन प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला तुमच्या स्किन रिलेटेड काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, तर तुम्ही नक्कीच कोणत्याही डर्मॅटोलॉजिस्टकडे किंवा स्किन डॉक्टरकडे जाऊ शकता आणि त्यांचे रेकमेंडेशन्स नक्कीच घेऊ शकता. कारण आपण हे असे व्हिडिओज बघून यूट्यूबला हे फक्त तुम्हाला एक मोटिवेशन द्यायचं काम असतं व्हिडिओज थ्रू. आता मीही भरपूर व्हिडिओज बघते, कित्येक जणांचे बघते. ते लोक वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स, स्किन केअर प्रोडक्ट्स, मेकअप प्रोडक्ट्स यूज करतात, कोणते ट्रीटमेंट्स करतात. बट ते आपल्यावरती असतं की आपण कितपत त्या व्हिडिओजमधून काय घेतलं पाहिजे. सो मेन माझ्याकडून पण हेच झालं. तर मला ॲक्च्युली पीलवाला करायचं होतं, ज्याच्यामध्ये आपण ती ट्रीटमेंट करतो आणि आठवड्याभरानंतर ती आपली स्किन पील व्हायला लागते. सो त्याने काय होतं, एक जी लेअर असते आपल्या स्किनची, जे की डेड सेल्स वगैरे सगळे वर आलेले असतात आपल्या स्किनवरती, ते निघून जातात आणि टॅनिंग बऱ्यापैकी निघते. सो मला टॅनिंगचाही खूप जास्त त्रास आहे. मला मोस्टली म्हणजे हातांवरती आणि माझ्या मानावरती किंवा ही एरिया इकडे टॅनिंग होत नाही. मला डिरेक्टली माझ्या फेसवरती, म्हणजे मी कितीही स्टोल बांधून गेले बाहेर किंवा ग्लासेस घातले, सनग्लासेस घातले, कॅप घातली, मी किती कवर करायचा प्रयत्न केला तरी माझी स्किन खूप लवकर टॅन होते. आणि येस, माझा स्किन टोन मीडियम टू डस्की आहे. सो म्हणजे ह्या स्किन टोनवाल्या मुलींना, म्हणजे जेवढ्या पण माझ्या फ्रेंड्स आहेत किंवा अशाच मॉडेल्स वगैरे पण ज्या आहेत, खूप जास्त गर्ल्सला हा प्रॉब्लेम होतो. खूप पटकन टॅनिंग होतं, खूप पटकन टॅन होतं आपलं फेस किंवा बॉडी. त्यांची बॉडी पण होते, पण मला हाताला एवढं नाही वाटत, कारण माझं जो हाताचा कलर आहे तो तोच राहतो नेहमी. कधी असा चेंज मला नाही जाणवत माझ्या हातामध्ये. बट फेस माझं खूप लवकर टॅन होतं वॉटर पार्कला गेल्यावरती किंवा असं कुठे फिरायला वगैरे गेलं. आता मध्येच मी इकडे गेले होते, माझा लास्ट व्लॉग होता लेण्याद्री शिवनेरीला. सो तेव्हा मी कंटिन्यू कवर करून होते, मी फक्त व्लॉग पुरतं काढत होते ते. आणि त्यांनीही म्हणजे माझ्या स्किनशी असं वाटतं की मला डिरेक्टली सन एक्सपोजर असं डिरेक्ट होतं आहे आणि माझी स्किन बर्न होती, मला असं फील होतं. बट आता म्हणजे एक थोडा काळ झाला आहे हे ट्रीटमेंट झाल्यापासून मला असं फील होतं की नाही होते ते सगळं माझ्यासोबत. तर कदाचित माझी स्किन सेन्सिटिव्ह होती खूप जास्त आणि आता थोडी नॉर्मलला यायला लागली आहे. तर या कार्बन लेझर ट्रीटमेंटमध्ये काय असतं ना की त्याच्यामध्ये ते काहीतरी एक पेस्ट लावतात, चारकोल पेस्ट मे बी. पूर्ण एवढं सेटअप देखील केला आणि आम्ही केली आमच्या ट्रीटमेंटच्या प्रोसेसला सुरुवात. आणि मेन म्हणजे ही व्हिडिओ आहे जो की मी शॉर्ट म्हणून टाकला होता. मी ते टाकेल की प्रोसेस काय असती, कशी असती. बट इन शॉर्ट सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये ते चारकोलचं एक मास्क लावतात. पहिलं फुल फेस एकदम छान क्लीन करून घेतात. एक मस्त त्यांनी माझ्या फेसवरती असा एक टॉवेल ठेवला होता
आधी, आणि त्यानंतर म्हणजे जेणेकरून जे काही अशा खराब इम्प्युरिटीज असतील स्किनवरती त्या निघून जाण्यासाठी. त्यानंतर ट्रीटमेंटच्या प्रोसेसला सुरुवात लावून घेतली आणि म्हणजे आणि एक मशीन FDA अप्रूव्ड असून याने मला अजिबातच त्रास झाला नाही. आणि मला पहिलं म्हणजे आवाज ऐकून मला असं झालं, त्यांनी मला सांगितलं रेणुका हे बघ. म्हणजे मी एकदम तयारीत होते, झोपले होते आणि त्या डॉक्टर मला म्हणला रेणुका हे बघ आता थोडंसं वाजेल, तुला दुखणार नाही पण तुला आवाजाने भीती वाटेल, सो प्रिपेअर राहा त्याच्यासाठी. आणि मला असं झालं की हां आवाज येणार आहे म्हणजे काय. मी असं सगळ्यात पहिले विचारलं म्हणजे मला दुखणार नाही आहे ना त्याने काय. तर त्या म्हटल्या नाही दुखणार नाही तुला, फक्त आवाज येईल थोडासा, मी तेच सांगते तुला. आणि फक्त म्हणजे ज्या तुझे सेन्सिटिव्ह एरियाज आहे तिथं थोडंसं तुला एकदम किंचित असं मुंगी चावल्यासारखं वाटेल. आणि मला ते बाकी कुठे नाही जाणवलं, बट इथे थोडंफार त्यांनी डोळ्यांच्या एकदम जवळ तर घेतलंच नाही, फक्त इथे इकडे माझी थोडीशी सेन्सिटिव्ह स्किन. मी रेझर जरी केलं ना फेस रेझर तरी सुद्धा मला इकडे खूप असं इरिटेशन झाल्यासारखं होतं. सो मी जेव्हा पण फेस रेझर करेन मी लगेच आयसिंग किंवा आपलं आईसमध्ये डीप करणं फेस, त्या सगळ्या गोष्टी खूप पटकन करून घेते. त्याने माझी स्किन जरा चांगली म्हणजे एकदम टाईट झाल्यासारखं वाटतं मला. आणि ते जे इथे पूर्ण रेडनेस वगैरे असतो तो नाही राहत मध्ये. आणि इकडे नोजच्या इथे नोजच्या साईड्सला पण आपली एरिया इथली खूप सेन्सिटिव्ह असते स्किन, इकडची एरिया आणि इथे थोडंफार लिप्सच्या साईडच्या इथे. कारण एकदम ते किंचितचं एकदम ते मी यूट्यूबला व्हिडिओज बघितले होते जेव्हा आमचं ठरलं होतं हे सगळं फोनवरती, तेव्हा मी व्हिडिओज बघितले होते. ते खूप फास्ट करत होते ते असं, आणि ते आपल्याला यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये कळत नाही त्याच्यामध्ये आवाज येतोय की काय का काय. पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा थोडीशी भीती वाटली, बट पूर्ण प्रोसेसमध्ये मला काही पेन वगैरे झालं नाही. फक्त इथे थोडंसं इरिटेशन झालं असं म्हणजे टोचते मला काहीतरी, मुंगी चावतीये किंवा कोणीतरी इंजेक्शन देत आहे असं एकदम किंचितचं असं वाटलं. आणि खूप टाईम टेकिंग नव्हती मेन म्हणजे प्रोसेस, त्यामुळे मला पीलचं करायचं होतं. ती खूप ते बोलले की खूप टाईम टेकिंग असणार आहे, काहीतरी 3-4 तास लागेल, म्हणजे ते लावायचं मग ते ठेवायचं मग त्यानंतर ते काहीतरी करणार वगैरे. एवढं मी विचारलं नाही त्याबद्दल, पण मला असं होतं की त्याच वीकमध्ये म्हणजे काहीतरी मला वाटतं अंदाजे एक 2-3 तारखेला वगैरे मी केलं असेल आणि मला पुढच्या 6-7 तारखेला शूट होतं काहीतरी. तर मग मला असं होतं की नाही मला परत जायचं आहे शूटला, म्हणजे 4-5 दिवसातच मी बाहेर निघेल, मला अशी काहीतरी प्रोसेस हवी, अशी काहीतरी ट्रीटमेंट करायची. तर त्या बोलल्या मग तू नाही करू शकत ते पिलिंगवालं, सो टॅनिंग एवढं नाही रिमूव्ह होणार, बट जे मी कार्बन लेझर ट्रीटमेंट केलं त्याच्यामध्ये माझ्या स्किनची पिगमेंटेशन गेलेत, माझे ॲक्ने स्कार्स जे होते आता जे मला खूप आधीपासून मला बघतायत, असं ज्यांनी मला इन पर्सन बघितलं त्यांना नक्कीच माहिती असेल की माझी स्किन कशी आहे. मला इथे खूप लवकर मला पिंपल आले ना की ते खूप लवकर जात नाहीत ते डाग इथे इकडे, आणि मला इथेही खूप डाग असायचे अगोदर, बट ते आता क्युअर झालेत बऱ्यापैकी. म्हणजे ह्या ट्रीटमेंटमुळेच झालेत असं नाही. आता मेन गोष्टीवर येऊयात आपण, मेन इन द सेन्स सगळ्याच मेन गोष्टी आहेत पूर्ण व्हिडिओमध्येच. पण इम्पॉर्टंट म्हणजे फक्त ट्रीटमेंटच नाही राहत. आपल्याला असं वाटतं की ट्रीटमेंट केली संपला विषय. तर त्यांनी मला तिथून पुढे त्यांनी मला प्रोडक्ट्स चेंज करायला लावले. डिरेक्ट सन एक्सपोजर नको आहे, ॲटलिस्ट ट्रीटमेंट केल्यानंतर 3 दिवस तू उन्हामध्ये जाऊ नकोस, म्हणजे एकदम डिरेक्ट सन तुझ्या स्किनवरती पडेल असं काही करू नको. म्हटलं ठीक आहे, म्हणजे बाकी त्यांनी मला काहीच नाही सांगितलं. आणि 1 दिवस फक्त मला फेस वॉश नव्हता करायचा, म्हणजे कळतंय तुम्हाला. येस मग मी नाही केला आणि 1 दिवसानंतरच मग मी हे सगळे प्रोडक्ट्स घेतले. मग मी डायरेक्टली कुठे गेला फेस वॉश, हां ह्याच फेस वॉशने, या फेस वॉशचं नाव आहे बेन्झॉइल पेरॉक्साईड जेल IP जेल वॉश. तर ह्यानेच जो त्यांनी मला दिला होता मेडिकेटेड प्रोडक्ट्स आहेत ते सगळे. त्याच्यासोबतच मी विसरले हे दाखवायचं, ह्या 2 टॅबलेट्स देखील दिल्या त्यांनी. इव्हियॉन सगळ्यांना माहितीच असेल, दिसतंय का ना, येस इव्हियॉन, ही जी आपली नॉर्मल विटॅमिन E वाली जी कॅप्स्यूल असते तीच आहे. ह्याचं आहे लिम्सी ऑरेंज फ्लेवर. ह्या चिवेबल टॅबलेट्स आहेत, खूप छान लागतात ह्या खायला. म्हणजे एखादी मी चॉकलेटच खाते, ते आपण चोखायच्या श्रीखंडची गोळी कशी असते तसं वाटतं मला हे खाल्ल्यावरती. हां आणि मी ह्याचं काय सांगत होते की फक्त मी दिवसातून एकदा खाते, दिवसातून 2 सकाळी आणि संध्याकाळी असं. आणि त्यांनी मला सांगितलेलं की
तू असं कंटिन्यू नको ठेवू. आपल्या बॉडीला सवय नाही लागली पाहिजे. आपण जे असं इंटेक करतोय ना त्याची सवय नाही लागली पाहिजे. थोडे गॅप नाही घ्यायचे. म्हणजे तू 3 महिने घे हे दोन्ही पण टॅबलेट्स आणि मग 1 महिने किंवा 15 दिवस बंद कर आणि परत 3 महिने घे. परत सेम 15 दिवस 1 महिना बंद कर असं. तर माझ्या ह्या संपल्या होत्या. आता महिना झालाय ट्रीटमेंट करून ऑब्वियसली संपल्याला. सो आता हे 6 दिवस झाले मी आणल्यात. पण ही गोळी घ्यायची मी सारखं विसरतीये. आणि मेन गोष्ट आपण काय करतो ना, आपल्याला कंटाळा आला की आपण तसंच झोपून जातो बाहेरून आल्यावर. ही गोष्ट मी खूप जास्त करायचे. म्हणजे आधी बाहेरून आपण आलो की आपण फेस वॉश नाही करत, मेकअप क्लीन नाही करत आणि आपण तसंच झोपतो. तर हे नाही करायचं आहे. हे मी खूप केलं आहे आधी. स्किन केअर इज मस्ट. म्हणजे एवढं इम्पॉर्टंट आहे स्किन केअर आपल्या लाईफमध्ये. स्पेशली जर मी मॉडेलिंग करते तर माझ्या फेसला बघून मला पुढचे प्रोजेक्ट्स येणार आहेत, पुढची कामं येणार आहेत. सो ऑब्व्हियसली मला त्याची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मग 1 जरी वाजला असेल आणि मला दुसऱ्या दिवशी 5चा कॉल टाईम असेल किंवा मला 5 वाजता घरातून निघायचं आहे किंवा 4ला निघायचं आहे, 6ला निघायचं आहे, काही टाईम असतं, पण मी मेकअप रिमूव्ह करून फेस वॉश करून आयसिंग करूनच झोपते. एकदम असं खूप 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 कमी टाईम होतं की मी आयसिंग करायचं ठेवून देते. मला असं वाटतं की नाही, हे नाहीच होते माझ्याकडून. कमिंग टू मेन मुद्दा ते मला हे आठवलं. कोणत्या अमृता नाव नाही आठवत आता. त्यांनी आता सिरीज चालू केली आहे बाई मुद्द्यावर या. हो, तर मला ते आठवलं आत्ता. तर मला असं बोलायचं होतं की काय बोलायचं होतं. हां, खूप मुलींना भीती वाटते की मुलींना बायकांना की ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत एवढे पैसे इन्व्हेस्ट करून हे ट्रीटमेंट्स केलेलं चांगलं आहे का, म्हणजे केल्या पाहिजेत का आपण ह्या ट्रीटमेंट्स. तर येस, माझं तर फुल दोन्ही हँड्स थम्स अप आहे की करा. ट्राय करून बघण्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही एखादी गोष्ट करून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की ते आपल्यासाठी चांगलं आहे की नाही आहे. सो करा, किंवा मग तुम्ही सर्च करा, रिसर्च करा त्या गोष्टींवरती, खूप जे तुम्हाला करू वाटतं त्याच्यावरती. ज्यांनी केलेत आधी त्यांच्याकडून सजेशन्स घ्या की काय होत आहेत. पण सजेशन कसं घ्यायचं आहे, त्यांचं स्किन टाईप काय, ते कोणते प्रोडक्ट्स यूज करतात आहेत, त्यांचं काम कसं आहे, जास्त उन्हामध्ये जास्त AC मध्ये तुमचं काम कसं आहे, त्या गोष्टींना कम्पेअर करून, किंवा डिरेक्टली डॉक्टरला तुम्ही म्हणजे डॉक्टरकडे व्हिजिट करा, डॉक्टरला डिरेक्टली ह्या सगळ्या गोष्टी सांगा आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला करायचं आहे की नाही. तुम्ही सल्ला घ्या, लोकांचा घ्या. डॉक्टरचा घेतला तर कधीही तुमच्यासाठी ते चांगलंच ठरणार आहे. सो येस, हा जास्त लांबवणार नाही आहे मी ह्या व्हिडिओला. दॅट्स ऑल अबाउट की मला सांगायचं होतं माझ्या ऑल ओव्हर प्रोसेसबद्दल. ह्या सगळे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्या जर मला लिंक भेटला तर मी नक्की खाली देईल. आणि ह्या टॅबलेट्स दिज आर गेम चेंजर मला असं वाटतं. सो येस, बाकी अजून असे काही प्रोडक्ट्स नाही दिले. त्यांनी मला सांगितलं आहे की आता इकडे लिहिलेलं आहे ह्याच्यावरती की हे नॉन कोमोडोजेनिक आहे. सो त्यांनी मला सांगितलं की तू असं करू शकतेस की आता तू कंटिन्यू शूट्स वगैरे करत असतीस, सो तू ज्यांच्याकडे शूट चालू तू त्यांना असं सांग की नॉन कोमोडोजेनिक प्रोडक्ट्स यूज करा शक्यतो तरी, जेणेकरून माझे पोर्स जे आहेत ते लॉक नाही होणार, क्लॉक नाही होणार, वॉट एव्हर. हां, तर असं काही होतं. आणि जास्त बडबड न करत मी हा व्हिडिओ इथे संपवतीये. येस, दॅट्स ऑल अबाउट दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.